राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर निलंबन करण्यात आलं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी दत्ता करवटे आता आपल्यासोबत आहेत। दत्ता, निर्णय घ्यायला इतका उशीर का झाला? खरं तर निर्णय घ्यायला उशीर झालेला आहे, मात्र देर आहे दुरुस्त आहे असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीनं ही जी सध्या निर्णय झालेला आहे। सुनील तटकरे यांनी ही संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जी कार्यकारिणी होती ती संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे। जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करत असताना तालुक्याच्या ज्या कार्यकारिण्या होत्या त्या सुद्धा बरखास्त करण्यात आलेल्या आहेत। विष्णू चाटे यांचं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। विष्णू चाटे हे केजचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष होते। त्यांचं नाव गुन्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांना तातडीनं निलंबित करण्यात आलं होतं। मात्र ही जी सगळी काही कार्यकारिणी होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची, यातल्या अनेक लोकांची चौकशी सुद्धा झाली होती, त्यांच्याकडे तपासणी सुद्धा करण्यात आली होती। त्यानंतर सुनील तटकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, ज्या माध्यमातून बीडची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। बीडचेच राजेश चव्हाण जे आहेत त्यांच्याकडे आता सर्व अधिकार बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे देण्यात आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचे बाब म्हणजे सुनील तटकरे यांनी या पुढच्या काळात ज्या कुणाला पद दिले जातील किंवा ज्यांना कोणा कार्यकारिणीत घेतलं जाईल त्यांचे चारित्र्याची पडताळणी करूनच त्यांना कार्यकारिणीत घ्यावं असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बीडची कार्यकारिणी बरखास्त झालेली आहे। नवीन कार्यकारिणीमध्ये कशा पद्धतीने चारित्र्य पडताळणी करून लोकांना घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे दत्ता, धन्यवाद या माहितीबद्दल।